आहे ना हरे कृष्ण 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 पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की, राष्ट्र संत सद्गुरु श्रीपाद बाबा की जय, सच्चिदानंद रामदास बाबा की जय, सब संतान की जय। पा समोर पुढे बरोबर आहे। हां पा आज एकादशी, एकादशीच्या निमित्तानं आपण हा सत्संग ठेवलेला आहे। आता इथून आपला सत्संग संपल्यानंतर सरळ भानगुऱ्याला जायचं, बरोबर आहे। तिथं एकदा नाही दोनदा फराळचं होईल, जाताबरोबर आणि रात्रीसुद्धा। त्याच्यानंतर रात्री सत्संग होईल आणि परवा उपाशी यायचं नाही, जेवण करून यायचं, म्हणून भानगुऱ्याला जायचं, नाही तर गेलोच नसतं, बरोबर आहे। तर आज एकादशीच्या निमित्तानं आपल्या मुक्ताबाईच्या गावात हा सत्संग आपण घेऊन राहिलो। तर कालचा विषय जो आहे हा विषय आपल्याला पुढे लांबवायचा आहे। काय श्री तुकोबांच्या आंधळ्यात तुकाराम महाराज आंधळे होते, कालचा विषय बरोबर आहे। पण आंधळे होते काय? आंधळातले, हां आंधळ्यातली डोळस। तुकोबांच्या आंधळ्यात आत्मानंदाची, आध्यात्मिक अनुभवाची परमोच्च अनुभूती साठविलेली होती। परमोच्च अनुभूती म्हणजे अनुभव त्या ठिकाणी साठवलेला होता। पण हां हां पण आम्ही काय करतो? आम्ही फक्त शब्द ग्रहण करतो। जगामध्ये काय सुरू आहे? शब्दग्रहण सुरू आहे, शब्द फक्त वाचणं सुरू आहे, शब्द फक्त ऐकणं सुरू आहे। पण त्या शब्दामध्ये आम्ही घुसत नाही, त्या शब्दाची अनुभूती आम्हाला येत नाही, त्या शब्दाचा अनुभव आम्हाला येत नाही, कारण आम्ही त्याचा कधी विचार करतच नाही, नुसतं शब्दच घोटत बसतो, बरोबर आहे। शब्दच काय करतो? आम्ही घोटत बसतो। मग पण त्या शब्दामध्ये जी परमोच्च अनुभूती आहे, नामामध्ये, नाम हा शब्द आहे, त्या नामामध्ये कोणती अनुभूती आहे याचा आम्ही कधी विचार करत नाही। रामकृष्ण हरी म्हणतो, कोणी ओम नमः शिवाय म्हणतो, कोणी हरिओम म्हणतो, कोणी श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय, कोणी राधाकृष्ण म्हणते, कोणी काही म्हणते, परंतु तिच्यामध्ये परमोच्च अनुभव काय आहे याचा मात्र आम्हाला अनुभव नाही। आणि याचं कारण काय? आम्ही फक्त शब्दच घोटत असतो, शब्दाची जिकडे जिकडे सुरू आहे। हां पण त्या शब्दामध्ये जो परमोच्च, एक जण उठा, हां परंतु जो परमोच्च अनुभूती आहे तिच्या बाबतीत आमच्या वृत्तीला अबोधाचे ग्रहण लागलेले आहे, कारण त्या शब्दामध्ये बोध नाही, अबोध आहे, म्हणून आम्हाला त्याची अनुभूती येत नाही, बरोबर आहे। कारण त्यामुळे आमचे अंतःकरण त्या अनुभूतीला बिलगत नाही, अनुभूतीला चिटकत नाही। जे शब्द, जो बोध, जे शब्द अनुभूतीला चिटकतात त्याला परमोच्च अनुभवाची प्राप्ती होते, कारण आमची साधूच्या साधूपणाची संकल्पनाच वेगळी आहे। जो साधू आहे
त्या साधूची संकल्पना म्हणजे विचार संकल्प हा अलग अलग आहे. कीर्तन केलं म्हणजे झाला साधू, प्रवचन केलं म्हणजे झाला साधू, भागवत केलं म्हणजे झाला साधू, विद्वान पंडित असलं म्हणजे झाला साधू. आमची साधूची संकल्पनाच अलग आहे आणि म्हणून आम्हाला त्या शब्दाची अनुभूती येत नाही. बरोबर आहे. याचं कारण असं आम्ही चमत्काराच्या मागे धावत असतो. म्हणतात ना चमत्काराशिवाय नमस्कार नाही. नाही काय हे पक्क पाठ करून ठेवलेलं आहे मी. जिथं चमत्कार तिथं बंदे लोक फिरतील. चमत्काराच्या ठिकाणी पूर्ण लोक फिरतील, पाया लागतील त्या चमत्कार करणाऱ्याच्या. बरोबर आहे. ते पण त्याला कोणती अनुभूती आली, तो चमत्कार कशाचा करतो. आमच्या ज्ञानेश्वर माऊलीनं चमत्काराला प्राधान्य दिलेलं नाही. कारण त्यांची माऊलींची संकल्पनाच काही अलग होती. बरोबर आहे. ती कशी होती की फक्त भगवंताची प्राप्ती, जगाचं कल्याण, ही एकच संकल्पना होती. तिच्यामध्ये चमत्काराचा संबंध नाही. आणि तुम्ही म्हणाल किंवा जळ भिंत चालवली, माऊलीनं काय केलं, जळ भिंत चालवली. मग आता जळ भिंत कशी काय चालवली. अरे तुमचं शरीर जळ आहे की चेतन आहे. हे जे शरीर आहे पंचमहाभूताचं बनलेलं काय आहे, जळच आहे. जळ म्हणजे दगडासारखं. अरे जळच आहे की नाही. हिच्यातला आत्मा निघून गेला की हे मळ आहे. मळ म्हसंटीत न्यावं लागते याला. मग हे काय आहे. मग ही भिंत कोण चालवली, माऊलीनं. हे जळ भिंत माऊलीनं चालवली. मग तुम्ही तुमची जळ भिंत चालवत नाही काय. कोण चालवते, कोण चालवते, तुम्हीच चालवता. ते आत्मतत्व परमात्मतत्व तुमच्यामध्ये आत आहे म्हणून ही जळ भिंत चालून राहिली. आणि ही चेतना याच्यातली निघून गेली की काय, मळ, कालचा विषय. बरोबर आहे. म्हणून जगामध्ये जी साधूची संकल्पना आहे ही मात्र अलगच आहे. आम्ही चमत्काराला नमस्कार करतो. जिथं चमत्कार तिथं एखादा बुवा येऊ द्या मोठा मोठा बम साधू, तुम्ही बंदे त्याच्या पायाला घालत असाल. नुसतं हवेत एखादा मनुष्य तरंगू द्या रुद्धिसिद्धीवाला, माय केवढा मोठा साधू आहे, महाराज नमस्कार, आहे की नाही. अरे नाही म्हटलं तुम्ही सर्व जाल, एखादाच नाही जाणार. जाणार की नाही, खरं का खोटं सांगा. बरं नाही गेले निदान पाहू तरी बुवा कसा आहे, एवढं तरी मात्र कराल तुम्ही, हे मात्र निश्चित. बरोबर आहे. हां म्हणजे चमत्काराशिवाय नमस्कार नाही. परंतु आमच्या माऊलीला का संतांना, कोणत्याही संतांना चमत्कार मान्य नव्हता. हां काहीतरी अघटित चमत्कार करणाऱ्याला आम्ही काय म्हणतो, साधू म्हणतो. आता प्रश्न असा आहे की कुंभमेळा झाला, कुंभमेळ्यामध्ये अनेक चमत्कार करणारे ऋषी होते, मुनी होते, नाही काय. भगवंताचे भक्त होते, शिवाचे भक्त होते. पण प्रश्न असा आहे की शिव अलग आणि भक्त अलग. किती झाले, किती झाले. तुम्ही ज्या शिवाची भक्ती करता तो शिव अलग आणि जो भक्ती करतो तो साधक किंवा तो संत अलग. किती झाले. मग हिच्यामध्ये काय राहिलं, द्वैत राहिलं, द्वैत. मग या द्वैताची झाडणी गुरु बी नाही ज्ञान. मग या द्वैताची झाडणीवर पाहिजे. तो आणि मी कसा आहे, एकच आहे. भगवंत आणि मी एकच आहे. कारण स्वरूपानं भगवंत आणि मी कसा आहे, एकच आहे. हिच्यामध्ये द्वैत राहत नाही. द्वैताची झाडणी, मग द्वैताची झाडणी व्हायला पाहिजे. द्वैताची झाडणी होतच नाही कारण आमची संकल्पनाच काही अलग आहे. आहे का नाही. विचार करा, विचार करण्यासारखं आहे. आम्ही विचारच सोडून दिला. खाओ पिओ घुमो, इधर जाओ उधर जाओ, मजा करो, बस झालं आमचं काम झालं, आम्हाला पुण्य मिळालं. तसं नाही, परमार्थ त्याला म्हणतच नाही. मग त्यामुळे नाम महात्म्याला पोचलेला साधू आम्हाला महत्त्वाचा वाटत नाही. जो आत्मस्वरूपापर्यंत पोचलेला जो साधू आहे तो आम्हाला आवडतच नाही.
म्हणून आम्ही भोंदूच्या मागे लागतो. बरोबर आहे. खरं आम्हाला पटत नाही, कारण आम्हाला नामस्मरणाची गोडीच नाही. अरे ज्याला नामस्मरणाची गोडी असते तोच संतांना शरण जाईल. अरे जिथं नामस्मरणाची गोडी नाही, जिथं नामच नाही, तिथं शरण जाऊन काहीही फायदा नाही. त्यामुळे साधूने कितीही नामाचा महिमा वर्णन केला, संतांना कितीही नामाचा वर्णन केला, महिमा वर्णन केला, तरी आम्ही ते सामान्यतः ऐकत असतो. एखादा मोठा संत येऊ द्या, सत्संग होऊ द्या, प्रवचन होऊ द्या, आम्ही फक्त सामान्य म्हणजे बाकीचे साधारण लोक जसे ऐकतात तसं आम्ही ऐकतो. पण आमचं ऐकणं कसं असते, या कानानं ऐकायचं आणि या कानानं सोडून द्यायचं. म्हणजे त्याचा काहीही फायदा होत नाही, कारण तिच्यामध्ये जिज्ञासाच निर्माण होत नाही, इच्छाच निर्माण होत नाही. कारण आमची जिज्ञासा कधी ऐकून वाढत नाही. मग जिज्ञासा वाढायला पाहिजे. त्यामुळे आम्ही साधूच्या आध्यात्मिक अनुभूतीचा थोडाही विचार करत नाही. संतांना काय सांगितलेलं आहे त्याचा आम्ही विचार करतच नाही. अरे कापुडाचे वाती उजळल्या ज्योती ठाईचं समाप्ती. किती वाक्याचा साधूनं, किती वाक्याचा कीर्तनकारानं, प्रवचनकारानं विचार केला. साधीच गोष्ट आहे. कापुराच्या वाती उजळल्या ज्योती ठाईचं समाप्ती. खाली कापूर आहे, वर ज्योत आहे. अक्कडी लावली, वर ज्योत दिसते, खाली कापूर दिसते. कालांतरानं काय होते, कापूरही नाही ज्योतही नाही. कुठे गेली? ते आमचं स्वरूप. सगुण नाही, निर्गुण नाही, ते आमचं परात्पर स्वरूप, परात्पर स्वरूप, परमात्म स्वरूप. हां, द्वैतही नाही, अद्वैतही नाही, सगुणही नाही, निर्गुणही नाही, त्याच्या पलीकडचं ते आमचं स्वरूप. मग मग तुकोबाच्या उपदेशात फार चमत्कार आहे, पण त्यांच्या उपदेशात जो महान चमत्कार आहे त्याकडे आमचे दुर्लक्ष आहे. त्या चमत्काराकडे आम्ही लक्ष देत नाही. काय चमत्कार केला तुकाराम महाराजांना? म्हणून शब्दामध्ये खरे रहस्य आमच्या पदरात पडत नाही. कारण महत्त्वाचा शब्द आहे. आता तुम्हाला नाम मिळालं, बरोबर आहे. नामामध्ये ताकद आहे की नाही, शक्ती आहे की नाही, त्याचा तुम्ही अनुभव घेतलेला आहे. बाकीच्यांना तो अनुभव येणार नाही, येऊ शकत नाही. कारण त्या शब्दामध्ये ताकद आहे, शक्ती आहे, आणि त्याच्या पाठीमागे संत परंपरा आहे, त्याच्या पाठीमागे गुरु परंपरा आहे. मग गुरु परंपरा आम्ही नुसतं म्हणतो. अरे काही काही तर गुरु असे आहे की काय, कोणते म्हणतात त्याला, घोषित गुरु. स्वतःला घोषित करायचं, मी गुरु. चालले लोक त्याच्या पाठीमागे. लक्षात घ्या, संत परंपरा असल्याशिवाय, गुरु परंपरा असल्याशिवाय जीवाचा उद्धार होणार नाही. तुम्ही काही करा, त्याच्यामागे परंपराच पाहिजे. आमच्या ज्ञानोबा माऊलीची परंपरा आहे. हां, आहे की नाही परंपरा? आदिनाथ गुरु सगळं सिद्धांत, तिथून परंपरा चालत आली. हां, जो निर्गुण निराभास जेतुनी उद्भव शबल ब्रह्मासन आदी नारायण म्हणतील, मग तिथून ती परंपरा सुरू झाली आपल्यापर्यंत. आम्ही सर्व कोणाचे अनुग्रहित आहे? श्रीपाद बाबाचे. आम्ही सर्व कोणाचे अनुग्रहित आहे? दत्ताचे. आम्ही सर्व कोणाचे अनुग्रहित आहे? परमात्म्याचे. तिथून ती परंपरा चालू आहे, निर्गुण निराकारापासून. आणि म्हणून शब्दामध्ये शक्ती आहे. जर परंपरा नसली तर काही फायदा नाही. मस्त मस्त आश्रम बांधायचे, मोठे मोठे, काय म्हणतात त्याले, काय म्हणतात आश्रम आणखी, हां हां काय, मठ 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 नाही का, पैसे गिसे कमवायचे, मोकळे झालं का, उद्देश त्याचा हात. बरोबर आहे. म्हणून भगवंताच्या एका नामस्मरणात, कालचा विषय झाला, भगवंताच्या एक नामस्मरणात कोटी यज्ञाचे सामर्थ्य आहे. कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम, आणि एक हरिनाम जपता घडे. एका हरिनामामध्ये हू हो कोटी यज्ञाचं फळ आहे. लाखांना रुपये खर्च करायचं काम नाही, तूप जाळायचं काम नाही.
1000 लोकायले 10,000 लोकायले बोलवायचं काम नाही, त्याची 7 दिवस 8 दिवस खाण्यापिण्याची सोय करायची त्याची जरूरत नाही. बरोबर आहे. किती 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 साधूचा भरोसा बसला, किती कीर्तनकाराचा भरोसा बसला याच्यावर. हां, नुसतं तोंडानं म्हणणं सुरू आहे, कटी कटी नित्य मन एक हरिनाम. अरे अरे, तू काय बोलून राहिला? तुला त्याचा अनुभव आहे का? आहे अनुभव? नाही. नुसतं वाचारंभन सुरू आहे, नुसतं बळबळ सुरू आहे. अनंत वाचाळ, बरळ ती बरळ, आणि त्या कैसा दयाळ. अरे नुसती बडबड सुरू आहे. बडबडीनं भगवंताची भेट होत नाही, लक्षात घ्या. कधी भेटणार नाही तुम्हाला तो. किती बडबड करा तुम्ही, मरो तर तुम्ही देवाचं नाव घेत बसा, जमणार नाही. त्याच्या पाठीमागे काय पाहिजे? परंपरा पाहिजे. मग भगवंताचे नामस्मरण नित्य केले पाहिजे असे आपल्याला का वाटू नये? पण तसं वाटत नाही. म्हणून अनुभवी संत सद्गुरूची गरज असते, आणि त्याच्याच करता गुरुची जरूरत आहे. गुरु कशा करता करायचा? की त्या सद्गुरूनं आम्हाला ब्रह्मप्राप्तीपर्यंत, आत्मस्वरूपापर्यंत पोचवलं पाहिजे, त्याच्याकरता सद्गुरू आहे. बरोबर आहे. असे वेळोवेळा म्हणावे, चालूच आहे का? हां, गुरु केला, हा केला ना आम्ही गुरु. आणि काय दिलं त्या गुरुनं? काहीच नाही. हां, स्वरूपाची प्राप्ती झाली काय? त्याचा काही अनुभव आणून दिला काय? गुरु करायचा म्हणजे करा. हां, हे होऊन बसलं किंवा जीवनात येऊन मनुष्य जन्माला आल्यानंतर गुरु करायचा. मग कोणीही करा, त्याच्यामध्ये काही अर्थ नाही. तर तसे तर भगवंताचे नामस्मरण अगाधच आहे. आता तुम्ही नामस्मरण करता, आता मुक्ताईनगरमधले लोक नामस्मरण करतात की नाही? मग नामस्मरण वाईट नाही, करायचं. तिच्यामध्ये सामर्थ्य आहे. कशामध्ये? नामामध्ये. बरोबर आहे. पण त्या नामाचा अनुभव यायला पाहिजे. त्याचा प्रचार आणि प्रसार करावा लागत नाही. प्रसार नाही करावा लागत त्याचा. हां, ज्याला ते आवडेल तो स्वतः त्याचाच रस घेत असतो. नाम हे स्वयंपूर्ण आहे. भगवंताचं नाम कसं आहे? स्वयंपूर्ण आहे. ते कोणी आणलं नाही, ते जसंच्या तसंच आहे. पहिलेही तसंच होतं, आताही तसंच आहे, आणि पुढेही तसंच राहील. बरोबर आहे. ज्याला आवड असते त्याला ते रुचकर वाटते, आवडते. परंतु ज्याला आवड नाही त्याला ते पांचट लागते. काय? नाम आहे की नाही? मग नाम पांचट लागणारे आहे की नाही? हिच्यामध्ये कोणी ना कोणी तर असेल. काल जे होते तिच्यात कोणी ना कोणी तर असेल नामाला पांचट म्हणणारे, नाम पांचट आहे म्हणणारे. अरे ज्यानं नाम घेतलं, ज्याला अवस्थाच झाली नाही, त्याच्या बाबतीत नाम कसं आहे? पांचट. बरोबर आहे. मग किती आहे? कालच्या 125-150 मधून किती आहे? कधी विचार केला काय? आणि मग म्हणता हा बुवा बोलतो, नाही काय काही बोलतो हा बुवा. मग बोललेलं नाही तर कशाकरता गुरु केलं? कशाकरता गुरु केलं? काही तथ्य आहे की नाही तिच्यात काही? हां, कारण वेगवेगळ्या भवरोगाची त्याच्या जिभेची चव गेलेली असते. नाही काय? ती चव भलत्याच जिभेला नसते. म्हणून म्हटलेलं आहे, नामामृत गोडी वैष्णवा आणि योगिया साधली जीवनकळा. संसाराची अवकळा कोणालाही साधते. संसार हा कोणालाही आवडतो. असा आहे का कोणाला संसार आवडत नाही? आहे का कोणी? नाही, असेल ना कोणी ना कोणी. संसार आवडत नाही असं कोणी आहे काय? सर्वांना संसार आवडतो. कारण तोही कडून चारही बाजूनं त्याच्यावर तेच संस्कार केलेले असतात. कशाचे? संसाराचे. म्हणून त्याला संसार आवडतो.
नवरा बायको पोरं सोरं नातोंड काय मामबहीण पुंबई मावस बहीण काय 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 आहे बोलूच नका. सर्वे संस्कार ते. मुक्ताईनगरला काय येत नाही. माझ्या घरी लग्न होतं, माझ्या मामभावाचं लग्न होतं, मामबहिणीचं लग्न होतं, मावस बहिणीचं लग्न. परमार्थ कट. इच्छा कशाची? संसाराची. आहे का नाही? असं आहे का कोणी लग्न सोडून इथं येऊन बसेल? आहे आहे ठराविक आहे, सर्व नाही. पण सर्व प्राधान्य कशाला देतात? बाकीच्या अन्य गोष्टीला. बरोबर आहे. मग नामामृताची गोडी काय वाटणार? नामाचं महत्त्व काय कळणार? नामामृताची गोडी लागायला भाग्य पाहिजे. वैष्णवाच्या संगतीत सुख वाटल्याशिवाय नामामृताची गोडी वाटत नाही. त्याच्याकरता साधकच पाहिजे. एखादा साधक असाधकाजवळ जाऊन बसला तर तो असाधक त्या साधकाला एकाचे दोन सांगतो आणि नामापासून अलग करतो. एक नंबरचा हरामखोर. कोण? नामापासून अलग होणारा साधक. कळून राहिली का भाषा? फुकट शिव्या देतो का मी? तुम्ही साधक आहे ना. तुम्ही कोणाकडे बसता? असाधकाकडे. जे साधक नाही बतायला त्या झिलप्या घालणं आणि त्या झिलप्यामध्ये तुम्ही जाता, त्या झिलपेत तुम्ही घुसता. म्हणजे इकडचं कमी होते का जास्त होते? कमी होऊन जाते. लक्ष कोणीकडे जाते? झिलपेत. मग मग तो मूर्ख की तुम्ही मूर्ख? बोला बोला. हा पा कबूल करायचं म्हणजे आपोआप माणूस कबूल होते. कारण सत्य आहे ना. सत्य कधी लपत नाही. सत्य आहे. कठीण आहे. म्हणून नामामृताची गोडी लागल्याशिवाय जीवनाची कला प्राप्त होऊ शकत नाही. यासाठी भक्तीचा जिव्हाळा निर्माण झाला पाहिजे. त्यावेळेस तो आवडतो. म्हणून म्हटलेला आहे, जाणे भक्तीचा जिव्हाळा आणि तोची दैवाचा पुतळा. जो खरोखर भाग्यवान असतो तोच भक्ती जाणू शकतो. बाकीचे भक्ती जाणू शकत नाही. मग पुन्हा तुकोबाचा पुरावा यासाठी घेतला. या ठिकाणी तुकाराम महाराजाचा पुरावा म्हणजे साक्षी कशाकरता घेतला की भगवंतांचे भक्तासाठी दोन अंग आहे. भगवंतासाठी दोन अंग आहे. एक आहे नाम आणि दुसरा आहे रूप. नाम आणि रूप. तर तिच्याबद्दल नाम हे सरळ आहे. ऐकून घ्या. नाम हे सरळ आहे. तुम्हाला जे नाम मिळालं हे सरळ आहे की हे कोळ ते कोळ आहे? बोला ना. किती जोडा अक्षर आहे का? काय नाही बा. नाम हे कसं आहे? सरळ आहे. बरोबर आहे. आणि तेच नाम सरळ असून इतकं सरळ आहे. सरळता आहे पण निर्गुण आहे. निर्गुण आहे. त्या नामाला गुण नाही. नामस्मरण करता 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 काय होते? देहाच्या चिंधड्या उडतात. म्हणजे देह शिल्लक राहत नाही. कारण आमचं मन त्या भगवंताच्या स्वरूपाशी काय होऊन जाते? एकरूप होऊन जाते. म्हणजे मन मनच राहणार नाही. म्हणजे मन भगवंताच्या स्वरूपाशी एकरूप गेल्यानंतर ते काय होऊन जाते? सगुण का निर्गुण? निर्गुण. पहिले असते सगुण. कशात जाते? नामानं. मग तुम्ही सगुण का निर्गुण? तुम्ही सगुण का निर्गुण? हा? अरे तुम्ही सगुण आहे का निर्गुण आहे? अरे बोलतही नाही. मला सांगा ना. मी सांगतो. सगुण का निर्गुण आहे तुम्ही? कोणीच नाही. आता चुपचाप बस. हां हां बरोबर आहे. तुम्ही सगुणही आहे निर्गुण आहे. देह आहे म्हणून सगुण. आत्मस्वरूपाचा अनुभव घेतला म्हणून निर्गुण. मग तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे? सगुण निर्गुण एक हरीच रे. हरीच आहे तो. त्याला हरीच म्हणतात. हां नाम हे कसं आहे? सरळ आहे आणि ते निर्गुण आहे. पण रूप मात्र सगुण आहे. अरे हे रूप आहे पहा.
ना डोळे हात पाय, कोणी कसं दिसते, कोणी कसं दिसते, कोणी नकट चकट उंदर बांद्र पा 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 पा, हे काय आहे तुमचं रूप आहे. आणि या रूपामध्ये निर्गुण तो साठवलेला आहे आतमध्ये. कशात? नामात. नामस्मरण केल्यावर या रूपाच्या द्वारे आपल्याला आपलं स्वरूप कळते. मग नाम हे निर्गुण आहे आणि रूप हे सगुण आहे. मग लक्ष कुठं लागायला पाहिजे? सगुणात का निर्गुणात? बोला. या सगुणात लागायला पाहिजे की निर्गुणात? हां, पास. सर्वजण पास. मग कोणी सगुण म्हटलं नाही मग ते नापास. बरोबर आहे. ते आपल्या आवडीवर अवलंबून असते. सगुणात मन लावायचं का निर्गुणात ते आपल्या आपल्या आवडीनुसार असते. परंतु कुठेतरी लावणं आवश्यक आहे. सगुणावर लावा का निर्गुणावर लावा, मात्र लक्ष लावणं आवश्यक आहे. कारण सगुण आणि निर्गुण हे काय दोन्ही दोन्ही एक की अलग? एकच आहे. म्हणून सगुण निर्गुण, गुणाचे अगुण आणि हरिविन मन व्यर्थ जाय. सगुण निर्गुण, गुणाचे अगुण. सगुणही गेलं, निर्गुणही गेलं आणि अगुण आलं. अगुण मग तिथं कोणत्याच प्रकारचा गुण नाही. ते निर्गुण निराकार ब्रह्म, ब्रह्मांडात ओतप्रोत भरलेला आहे ते अगुण. त्याला सगुणही म्हणता येत नाही, त्याला निर्गुणही म्हणता येत नाही. म्हणून हरिपाठात वाचतो ना आम्ही, सगुण निर्गुण गुणाचे गुण हरिविना मेना व्यर्थ जाय. अरे काय आहे म्हणतो की नाही? सर्वात शेवटी विचार महत्त्वाचा आहे. हां, असंच हे जे सोहम नाम आहे हे सगुण आहे का निर्गुण आहे? निर्गुण आहे. लक्षात घ्या, अजूनही लक्षात घ्या. तुम्हाला जे नाम मिळालेलं आहे सोहम नाम हे कसं आहे? निर्गुण आहे. म्हणजेच कसं आहे? सगुण आहे का निर्गुण आहे? हां, निर्गुण आहे का नाही? अरे सगुणही नाही, निर्गुणही नाही, अगुण आहे. पाठ करून ठेवा. अगुण आहे, सगुणही नाही, निर्गुणही नाही. म्हणून ज्ञानेश्वर आलं याच्यात. ज्ञानेश्वर महाराजने हा शब्द वापरलेला आहे. या शब्दामध्ये अगुण आहे. या सगुण आणि निर्गुणाचे महत्त्व आहे. अगुण, परंतु हे अगुण कोणीच लक्षात घेत नाही, नाही काय? म्हणजे सगुण निर्गुणाच्या पलीकडे असा हा आपल्या वृत्तीचा अवगुण आहे. का अगुणाकडे लक्ष देत नाही? कारण आपल्या वृत्तीचाच अवगुण तो आहे. म्हणून अगुणाकडे लक्ष. भाषाच कळून राहिली काय? भाषा समजून राहिली ना? अगुण म्हणजे निर्गुण निराकार ब्रह्मतत्व अगुण. आणि अवगुण म्हणजे वाईट. समजलं? मग आम्ही अगुणमध्ये जात नाही, सगुण निर्गुणही मध्ये जात नाही, अगुणामध्येही जात नाही. मग का जात नाही? की आमच्या वृत्तीमध्ये अवगुण आहे. आमच्या वृत्तीमध्ये अवगुण आहे. ती वृत्ती संसाराकडे धावते, म्हणजे अवगुणाकडे धावते. म्हणून आम्हाला अगुणाचा अनुभव येत नाही. चालला कोपऱ्यात गप्पा. अरे गप्पाच करत बसा तुम्ही. सर्वात जास्त गप्पा येतात नांदुरेवाले, सर्वात जास्त गप्पा. काही जरूरत नाही. मी बोलून राहिलो ना, कोणीच बोलायला नाही पाहिजे. पण नाही, होणारच नाही, जमणारच नाही. हे शब्द पुन्हा ऐकायला मिळणार नाही. लक्षात घ्या. तुम्हाला 100दा सांगेल आहे, जो सत्संग होते या सत्संगामध्ये काही ना काही तुम्हाला नवीन नवीन मिळते. ते ऐका, खोपड्यात बसवा, डोक्यात बसवा. कोणी आलं की पाहता, इकडे ते पाहता काय, कोणी सरको बाई तिकडे गेलं लक्ष कुणीकडे. अरे साध्या साध्या गोष्टी तुम्ही 1 तास चुपचाप बसू शकत नाही. 1 तास. आता सत्संग झाल्यावर दिवसभर गप्पा करत बसा, बडबड 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 दिवसभर. मी तुम्हाला काहीच म्हणणार नाही.
आणि तुमच्याबरोबर मी चुपचाप बसेल, तुम्ही बळबळ करत बसा आणि नुसतं बसून राहील. मग परंतु हे अवगुण कोणीच लक्षात घेत नाही, असा हा वृत्तीचा अवगुण आहे. परंतु हे अवगुण म्हणजे निर्गुण निराकार ब्रह्मतत्व साऱ्या ब्रह्मांडात ओतप्रोत भरलेलं हे अगुण फार गुणाचं आहे. अगुण गुणाचे बाळ आहे ना भारूड, आहे की नाही म्हणता ना तुम्ही. हां, कारण हे गुणाचे बाळ आहे. अगुण हे गुणाचं बाळ आहे म्हणून तो लोय गुणी आहे. हां, म्हणजे याच्या ठिकाणी सद्गुण आहे, चांगला गुण आहे. ज्याला अगुण म्हणाले आहे तेच हे सोहम नाम. या अगुणावर सगुण आणि निर्गुण दोन्ही अवलंबून आहे. सगुणही आणि निर्गुणही दोन्ही अवलंबून आहे या अगुणावर. ते म्हणजे सोहमनाम. हां, हे सोहमनाम सर्वांना साक्षीदार आहे. तुम्ही काय करता याला साक्षी तुमच्या आतमध्ये असलेलं सोहमनाम. ते तुमच्या आतमध्ये आहे. तुम्ही काय करता हे साक्षी आहे. किती खरं बोलता, किती खोटं बोलता, किती निंदा करता, किती द्वेष करता, किती बळबळ करता, किती भांडणं करता, किती संशय घेता, हां, हे साक्षी आहे. तुमच्या आतमध्ये साक्षी आहे ते. म्हणून मनुष्यानं खोटं बोलूच नाही, आणि खोटं बोलल्याशिवाय राहू नाही. साक्षी आहे, तो पाहतो आतमधून. तुम्हाला असं वाटतं कोणीच पाहिलं नाही, कोणीच ऐकलं नाही, कोणालाच माहीत नाही. अरे पण तुमचं तुम्हाला माहीत आहे की नाही? आहे की नाही तुमचं तुम्हाला माहीत? तुम्ही काय केले तुम्हालाच माहीत. तुम्हाला माहीत आहे म्हणजे त्याला माहीत आहे, कारण तो तुमच्या आतमध्ये आहे, कारण तो साक्षीदार आहे. ते नित्य आणि हमेशा तुमच्याबरोबर असते. सकाळी असते, तिन्ही काळी, भूतकाळ, भविष्यकाळ आणि पुढचा जे चालू आहे तो काळ, तीनही काळी ते नाम तुमच्या जवळ असते. नाही म्हणायची सोय नाही. गाढ झोपले, स्वप्न पडलं, गाढ झोपले तरी ते असतेच. बरोबर आहे. पण हे तिन्ही वेगवेगळे असते. हे नित्य आपल्याबरोबर असते, पण हे तिन्ही अलग अलग असते. हां, त्याला प्रकृतीचा कोणताच गुण लागत नाही. प्रकृतीचा गुण त्या अगुणाला कधीच लागत नाही आणि लागणारही नाही. त्याला कोणताच विकार लागू पडत नाही, कोणताच विकार नाही. कारण याचं कारण काय? काल सांगितलं, गगनाहुनी वाळ. हां, कालचा विषय आपला तोच विषय सुरू आहे. बरं, आपलं प्रवचन तिच्यावर सुरू आहे. गगनाहुनी वाळ नाम आहे. हां, याला कशाचा देखील संग नाही. आकाशाला शब्दगुण लागलेला आहे. हे जे आकाश आहे ना, हे याला शब्दाचा गुण लागलेला आहे. आणि तो शब्द, तो आकाश आपल्या आतमध्ये असल्यामुळे आपल्या मुखातून शब्द बाहेर पडतात. बरोबर आहे. म्हणजे त्याला आकाशाचा गुण लागलेला आहे. हां, आकाशाचा गुण कोणता? आकाशाचा गुण कोणता? शब्द. तुमच्या तोंडातून निघालेला शब्द हा आकाशाचा गुण आहे. म्हणजे तुमच्यामध्ये काय आहे? आकाश आहे. काय काय जमत ऐकू येत नाही काय? हां हां, बरं. हां, मग आकाशाला शब्दगुण लागलेला आहे. आकाशाचा गुण कोणता? शब्द. म्हणून ते नाम कसं आहे? गगनाहुनी वाळ नाम आहे. आकाशाचा व्याप किती आहे हे सांगता येत नाही. आता सांगा बरं, आहे तुम्हाला आकाश दिसते. आता आकाशाचा व्याप केवढं मोठा आकाश आहे. याच्यामध्ये चंद्र आहे, सूर्य आहे, पृथ्वी, काय म्हणता पृथ्वी, आकाशन, काय काय काय, चंद्रन, सूर्यन, तारांगण, अमुकन टमुकन ढमुक. आता याच्या पुढे काहीच नाही. एवढं मोठं आहे. कशात? या आकाशामध्ये.
सांगता येईल काय केवढं मोठं आहे आकाश? हां, पण सोहमचा परीघ केवढा आहे? हे बा, पुन्हा सांगतो, आकाशाचा पैस हा फक्त जेवढं आपल्याला दिसते तेवढ्यातच आहे. म्हणजे स्वर्ग मृत्यू पाताळ इथं सर्व झालं, जेवढं काही ब्रह्मांड आहे हे सर्व कशामध्ये आहे? आकाशात. बरोबर आहे. परंतु सोहम केवढं मोठं आहे? हे बा, या आकाशापेक्षाही मोठं आहे. बरोबर आहे. कारण किडामुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत जेवढी काही हे जीवसृष्टी आहे, ही सर्व जीवसृष्टी तिच्यामध्ये सामावून गेलेली आहे. म्हणून गगनाहुनी वाळ. हां, आवाज येतोय ना? इकडे तरी आला, इकडे आलाच नाही. अरे तोंड नाही वाटते. आहे का नाही? आहे का नाही? आहे ना? बर, आपला विषय तोच आहे. म्हणून याच्या पुढे तुम्ही तेच म्हणत जा. मी गगनाहुनी वाळ म्हटलं, तुम्ही काय म्हणायचं? पाठ करून ठेवा. अजून बी आता पुन्हा 2-4दा म्हणेन मी. मोठ्यांना म्हणायचं, आपल्या मुक्ताबाईला ऐकू जायला पाहिजे. हां हां. मग जीवसृष्टी तिथपर्यंत आहे. जेवढी निर्माण होईल ती देखील सोहमवरच अवलंबून आहे. आणि ही जीवसृष्टी त्या सोहमवर अवलंबून आहे. याचा अर्थ सोहम हे चेतन आहे. सोहम कसा आहे? चेतन. ते या ब्रह्मांडात ओतप्रोत भरलेलं आहे. म्हणून त्या सोहमलाच ब्रह्म म्हटलेलं आहे. त्या सोहमलाच ओम म्हटलेलं आहे. त्या सोहमलाच प्रणव म्हटलेलं आहे. बरोबर आहे. हां, याचा अर्थ सोहम चेतन आहे. आणि हे जे गगन आहे म्हणजे आकाश आहे, हे कसं आहे? जळ आहे. अरे आकाश जळ आहे की नाही? आकाश कसं आहे? जळ आहे, दगडासारखं. आणि सोहम हे चेतन आहे. म्हणून ते गगनाहुनी वाळ. हां, गगनापेक्षाही मोठं आहे. आपण झोपलो पा, आवाज इकडूनच येते. आवाज इकडूनच येते. इकडून आवाज येते. इकडे म्हाताऱ्या कोताऱ्या आहे काय? मी काही पाहू शकत नाही आता. इकडे म्हाताऱ्या कोताऱ्या आहे इकडे. हां, म्हणून आवाज कमी येते. हां, आपण झोपलो आणि आकाशाचा संबंध विच्छेद होतो. झोपलो म्हणजे आकाश गेलं. ऐकून घ्या, आपण झोपलो, गाढ झोपलो. तिच्यात कुठं आकाश आहे? ऐकून घ्या, आपण गाढ झोपलो. तुम्ही कोठे झोपले हे सुद्धा तुम्हाला माहीत नाही. मस्त मस्त सुसुप्ती अवस्थेमध्ये गाढ झोपलो. आता हिच्यामध्ये कुठं आकाश आलं? हिच्यात आकाश आहे की नाही? बोला. आकाश, गाढ झोपेमध्ये आकाश आहे किंवा नाही? हो का नाही? आहे. आहे म्हणता तुम्ही. मग बोलता येते काय? बोला बरं. गाढ झोपलं तर बोला. बोलता येते काय? मग ती येत आकाश आहे काय? आकाश आहे काय? मग तुम्ही हो कसे म्हणता? अरे कठीणामध्ये मी काय बोलतोय समजत नाही का तुम्हाला? अरे रे 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 रे, कठीण रे बाबा, कठीण कठीण. मी जे बोलून राहिलो हा शब्द आकाशाचा गुण आहे. ज्या वेळेस तुम्ही गाढ झोपता त्यावेळेस तुमच्या थोबाळ्यातून शब्द बाहेर पडतो का? मग तिथं आकाश आहे का? हां, आता पास. आता झाले पास. मग काहून पहिले नापास होता? अभ्यास करत नाही ना बरोबर. अरे अभ्यास महत्त्वाचा आहे. अभ्यास केल्याशिवाय मनुष्य पास होत नाही. आणि अभ्यास बेचा वरवर तर चालत नाही. हां, आतून अभ्यास पाहिजे. बर, मग हे आकाश झोपेत आपल्या स्मरणात नसते. आपण झोपतो तर आकाश आपल्या आठवणीत असते काय? आपल्या तोंडातून शब्द निघतात काय? परंतु सोहम हे झोपेतही असते. आहे का नाही? कोणाच्या झोपेत सोहम नाही? एखादा कोणी असेल ना इकडे? मुक्ताईनगरमधला असेल ना कोणी एखादा की त्याच्या झोपेत सोहम नाही? आहे काय? आहे की नाही?
तुम्ही गाढ झोपले तरी सोहम, सपन पडलं तरी सोहम. आता तुम्ही माझ्या भोकऱ्या डोळ्यानं माझ्याकडे पाहून राहिले तरी सोहम. तुर्यावस्थेत म्हटले तरी सोहम, आणि उन्मनी त्याच अवस्थेत गेले तरी सोहम, आणि त्याच्यापेक्षा मोठे सोहम, आणि गगनावनी वाळ. आता कळलं? अरे हे बोलतच नाही. आता पाहिलं मी इकडे बोलत नाही त्याच्या घरी, त्याच्या गावात बोलत नाही, कसं काय समजणार आहे? तरी समजते. मग ते गगनाहुनी वाळ आहे, म्हणून या अगुणाचा सर्वांना अनुभव आहे की नाही? प्रत्येकाला अनुभव त्याचा. हां, मग त्याचा मुख्य आधार म्हणजे आपली संगती अखंड आहे. आधार त्याला काय आहे की आपली संगती अखंड आहे. जाणं येणं जाणं येणं जाणं येणं सुरूच आहे. कोणाचं बंद पडलं का श्वास? म्हणजे त्याच्याशी आपली संगती आहेच. हां, आपण नरदेहात आलो म्हणजे जन्माला आलो तेव्हापासून या सोहम नामावर आपण काय करून राहिलो? जगून राहिलो. तुम्ही जगता कशावर? सोम नामावरच जगता. ज्या वेळेस सोम नाम नाहीसं होईल, तुटेल, त्यावेळेस तुम्ही मराल. बंद होऊन जाईन ते. आता चालू आहे. काहीही करा, ते बोलत नाही, ते तुमचं चालूच आहे. फक्त मेल्यावरच बंद पडते ते. त्याला काय वाटते? बस झाला, त्याला हिडगले, जन्मल्यापासून आतापर्यंत लय मजा मारली आहे, आता मी चाललो या देहातून, काही पडेल नाही या देहात, चाललं जाते. मग ते चाललं गेलं की काही किंमत आहे का या डबड्याला? ताबडतोब म्हणतात की पहिले सटका 12 तासाच्या आत नेलं पाहिजे, फुकलं पाहिजे, जाळलं पाहिजे, कारण याच्यामध्ये तो नाही ना. हां, मग आपली प्रत्येक हालचाल सोहम नामावर अवलंबून आहे. ते नित्य असून स्वयंचलित आहे. ते नित्य आहे, नेहमी आहे, आणि हमेशाकरता चलित आहे. हां, त्याला कोणीच चालू करू शकत नाही. बंद पडते का कधी? बंद नाही पडत. आयुष्य संपलं तरच बंद पडते. अरे मोटारे फेटारे हे खटारे आहे का नाही, हे मोटरसायकली ह्या बंद पडतात की नाही? बंद पडतात की नाही? मग बंद पडल्यावर चालता का त्या? मग या मोटारी कशावर चालता सांगा बरं? आता हे मोटरसायकल आहे किंवा कार आहे, हां, कशावर चालते? सायकल आहे, कशावर चालते? अरे चालते कशावर ती गाडी? हां, पेट्रोलवर. वा, किती हुशार आहे पावर. आता ह्या गाड्या आहे की नाही, ह्या गाड्या कशावर चालतात? पेट्रोलवर. मंजूर आहे का नाही? अरे पेट्रोल असल्याची गाडी चालली ना काय? लक्षात घ्या. हे मोटरसायकल आणि किंवा आपल्या कार वगैरे झालं, एस टी वगैरे कशावर चालतात? पेट्रोलवर. बरोबर आहे. पेट्रोल फुल भरा टाकीत आणि 4ही चाकातली हवा काढून टाका. गाडी चालेल का? मग गाडी कशावर चालते? मग ती हवा तुमच्यात नाही का? हां, म्हणून तुमची गाडी चालून राहिली. अरे समजून राहिलं काय? मग हवेला, पेट्रोलला पैसे दिले 100 रुपये लिटर, हवेला किती पैसे दिले? फुक्कट. तर पंप मारणं पडते. हवा फुकट, आणि तिच्यावर आपण चालून राहिलो, फुकटवर चालून राहिलो, तरी त्याला किंमत नाही. हां, पण हे चालण्याकरता नाही काय, ते चालण्याकरता काय पाहिजे? पेट्रोल पाहिजे. तसं हे देह चालण्याकरता बकाबक बकाबक खाणं पाहिजे. बरोबर आहे.
कळून राहिलं की नाही? म्हणून त्याला कोणी चालवू शकत नाही, कारण ते स्वयंशक्तिशाली आहे. आकाशाला शब्दाचा मळ लागलेला आहे. आकाशाला मळ लागलेला आहे, घाण लागलेली आहे. कशाची? शब्दाची. पण हे नाम आकाशापेक्षा सुद्धा निर्मळ आहे. त्या नामाला कोणत्याच प्रकारचा मळ लागलेला नाही. ते जोपर्यंत तुमच्याजवळ आहे तोपर्यंत पवित्र आहे. ते नाम, सोहम नाम जोपर्यंत तुमच्याजवळ आहे तोपर्यंत पवित्र आहे. आणि ते एकदा निघून गेलं की तेच अपवित्र होऊन जाते. काय अपवित्र होते? काय अपवित्र होते? देह अपवित्र होतो. मग अपवित्र देह असला तर त्याला तुम्ही ठेवसान काय? ठेवसान काय? नाही. काय म्हणाल? जाऊ द्या, जाळून टाका. हां, म्हणून सोहम बंद झाल्याबरोबर शरीर अपवित्र असते. सोहममुळे सजीव चलायमान होते, कारण त्यामुळे आपले हृदय स्पंदन पावत असते. ते सोहम असल्यामुळे आपलं हृदय स्पंदन. सोहम गेलं की हृदय बंद पडलं. सोहमवरच हृदय चालू आहे. जे स्पंदन आहे हृदयाचे हे त्या सोहमवर अवलंबून आहे. सोहम बंद पडलं की हृदय बंद पडते. मग आपण काय म्हणतो? हार्ट अटॅक, नाही तर हार्ट फेल. हार्ट फेल म्हणजे एका सेकंदात खलास. आणि हार्ट अटॅक म्हणजे काय? गाडी करा, गाडीत टाका, न्या, डॉक्टर पाहतो, मग 15 दिवस महिनाभर ठेवतो, हार्ट अटॅक आला. म्हणजे मेला तर नाही, पण अटॅक आला. 2 प्रकार आहेत तिच्यात. हार्ट अटॅक म्हणजे ताबडतोब खलास. हार्ट अटॅक म्हणजे थोडंसं लाभते. हार्ट फेल म्हणजे फेलच होऊन जाते. तो कशावर अवलंबून आहे? कशावर अवलंबून आहे? सोहमवर. म्हणून हा सोहम चांगला पाहिजे, म्हणजे हार्ट चांगलं राहील. मग चालू ठेवा. हां, विसरू नका. कारण हा सोहम हा नैसर्गिक पदार्थ नाही. हां, ती एक दैवी देण आहे. भगवंतानं दिलेली ती एक दैवी देण आहे. तिला जपा. हां, त्यामध्ये स्वयं दिव्य शक्ती साठवलेली आहे. त्या सोहममध्ये शक्ती आहे. त्या शक्तीचा तुम्ही उपयोग घ्या. ती बंद पडली की पुन्हा चालू होत नाही. हां, ती आपल्या वृत्तीत सतत विकार उठवते, नाही काय? ती काय करते? आपल्या वृत्तीमध्ये सतत विकार उठतात. आपल्या वृत्तीमध्ये विकार उठतात. वृत्ती म्हणजे काय? संकल्प, विकल्प वगैरे जे आहे ना, या वृत्तीमध्ये विकार उठतात आणि मालवतात. विकार उठला पुन्हा कमी होतो, विकार उठला पुन्हा कमी होतो. पण सोहम नामाला 6 विकारापैकी एकही विकार स्पर्श करू शकत नाही. म्हणून सोहम नामाला महत्त्व आहे, कारण ते निर्विकार आहे. विकारच नाही हो तिच्यात, म्हणून निर्विकार आहे. कारण म्हणून ते गगनाहुने, म्हणून ते गगनापेक्षाही मोठं आहे. आणि याच्यामुळे सर्व जीवांना प्रेम मिळते, सामर्थ्य मिळते, शक्ती मिळते, आनंद मिळतो. मग सर्व जगात सर्वांच्या सर्वात जास्त आवडीचं काय आहे? सोहम नाम. सर्वांच्या आवडीचं आहे. आवडीचं आहे, पण आवडीचं आहे असं कोणी म्हणतच नाही. कोण म्हटलं सांगा बरं? इतक्या ह्याच्यातून मला एकदा तरी म्हटलं काय? बाबा हे सोहम नाम लय आवडतं, मला लय चांगलं आहे म्हटलं का कोणा? कारण आवडतच नाही. कारण फाशी येते ना कशाची? हां, नाम घ्यायची. आला चेवतं केला देव, असं चालू आहे की नाही? लोकायला म्हणतो आपण, आपलं तसंच आहे. हमेशा चालू आहे ते. लक्ष ठेवणं महत्त्वाचं आहे. कारण त्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही. आणि म्हणून याची सर्वांना गरज आहे. बरोबर आहे? असं हे गुणाचं बाळ आहे. म्हणून हे अगुण गुणाचं बाळ लहानसं बाळ आहे. अगुण पण गुणाचं आहे. लय सद्गुण आहे त्याच्यात, मग गुणाचं आहे. आपण तो काय गुणाचं आहे व माय? मग गुणाचं काय आहे? ते बाळ गुणाचं आहे की हे बाळ गुणाचं आहे?
विचार करा. हां, ते बंद झालं या इहलोकीची यात्रा खलास संपून जाते. हां, आणि आपलं वास्तव्यच त्या ठिकाणी शिल्लक राहत नाही. राहते का शिल्लक? आले 12 दिवस झाले, 13 दिवस झाले, मोकळे जा, कोणी आठवणही करत नाही त्याची. मग या नामाच्या शक्तीचा आधार घेऊन हेच नाम होतं कोणाजवळ? शुकमुनी, वामदेव, सनक, सनंदन, सनतकुमार इत्यादी महात्मे या सोहम नामामुळेच पूर्ण कामं झाले. जेवढे संत होते या संताजवळ हेच नाम होतं आणि त्याच्यामुळे ते पूर्ण काम झाले. म्हणून ते काय झाले? निष्काम झाले, निरीच्छ झाले. त्यांना कोणत्याच प्रकारची इच्छा शिल्लक राहिली नाही. मग हे सोमनाम जोपर्यंत आमच्या जवळ आहे तोपर्यंत इच्छारहित होणं हे महत्त्वाचं काम आहे. कोणतीची इच्छा न करणं हे महत्त्वाचं आहे. कारण हे सोमनाम चालू असताना इच्छारहित होणं याला पूर्ण काम म्हणतात. हां, कारण याच्यामध्ये सर्व साठवलेलं आहे. या सोमनामात संपूर्ण आकाशताय, संपूर्ण ब्रह्मांड साठवलेलं आहे. आणि हेच प्रणवाचे कृतिशीलत्व आहे. आला प्रणव आता, बरोबर आहे. आणि या संपूर्ण प्रणवात साठवलेला आहे. यात म्हणजे कशात? सोहम नामात प्रणव साठवलेला आहे. म्हणजे प्रणव आणि सोहम दोन्ही एकच. प्रणव, सोहम आणि ओम तिन्ही एकच. सोहम, प्रणव आणि ओम आणि ब्रह्म चारी एकच. कळून राहिले की नाही? हां, म्हणून प्रणवापासून सृष्टीचा विस्तार होऊ शकला. बरोबर आहे. मूळ प्रणव हे शक्तीचे रूपांतर आहे. ते या सोहम नामामध्ये साठवलेले आहे. आणि सोहम नाम हे प्रणवापासून प्रगट झालेले आहे. कारण सोहम नाम प्रणवापासून प्रगट झालेले आहे. म्हणजे सोहम आणि प्रणव हे अलग नाही, दोन्ही एकच आहे. मग आता प्रश्न असा आहे की बा याला प्रणव का म्हणता? कोणी म्हणते याला सोम म्हणता, कोणी प्रणव. मग आहे काय? आमच्या डोक्यात जरा थोडीशी काय आहे, चलबिचल, किंवा आमच्या डोक्यात थोडंसं काय म्हणतात त्याले, संशय आहे. आणि काही आमचं डोकं चालत नाही. कधी म्हणता प्रणव आणि सोहम एकच आहे, कधी म्हणता ओम आणि सोहम प्रणव एकच आहे. हे काय गोष्ट, काय गळूबंगाल आहे? आमच्या डोक्यात खिचडी निर्माण झाली. मग नेमकं प्रणवाचं स्वरूप काय आहे? बरोबर आहे. वाणीच्या पलीकडील अंतस्थ ध्वनीला प्रणव म्हणतात. वाणीच्या पलीकडे, बरोबर आहे. परा, पश्चंती, मध्यमा आणि वैखरी, त्या परावाणीच्या पलीकडे जो अंतर्गत ध्वनी आहे त्या ध्वनीला प्रणव म्हणतात. प्रणव काय म्हणतात त्याला? प्रणव आहे. मग हा प्रणव केव्हा निर्माण होतो? ज्या वेळेस सोहम नाम आम्ही नामस्मरण करू सोहम नामाचं, त्यावेळेस आपोआपच तो प्रणव ध्वनी काय होतो? निर्माण होतो. कारण तिच्यामध्ये ओंकार साठविलेला आहे. कशामध्ये? त्या सोहम नामात, त्या प्रणवामध्ये. तोच परावाणीमध्ये स्मरला जातो, तोच परावाणीमध्ये येतो. आणि म्हणून आम्हाला त्याची आठवण येते. त्यावेळीच अकार, उकार आणि मकार आणि अर्धमातृका याला 3.5 मात्रा म्हणतात. अकार, उकार आणि मकार म्हणजे असं असते ना, असा 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 झाला ओम. आणि वर अर्धचंद्र असते. याला 3.5 मातृका म्हणतात. किती मातृका? 3.5. अकार, उकार, मकार, अर्धी मात्रा हे झाल्या. ह्या 3.5 मात्रा नसतात. कशामध्ये? प्रणवामध्ये 3.5 मात्रा नसतात. हा शब्दरूपी ओंकार प्रकट झालेला नसतो. म्हणून याला परात्पर ब्रह्म म्हणतात. काय? शब्दरूपी ओंकार प्रकट झालेला नसतो म्हणजे तिथं शब्द शिल्लक राहत नाही. कारण तो परीच्या पलीकडे आहे. म्हणून त्याला परात्पर ब्रह्म म्हटलेलं आहे. मग तोच नाद, तोच आवाज या पश्चंतीमध्ये येतो. परेमध्ये आल्यानंतर कुठून येतो?
पश्यंतीमध्ये आल्यास परे पलीकडील प्रणवाला परेत आठवतो, त्याला प्रणव म्हणतात. आणि पश्यंतीत 3.5 मात्रा लागू पडल्या की त्याला ओंकाराचा आकार येतो पश्यंतीमध्ये. हां, पण त्या ठिकाणी ध्वनी नसतो. पश्यंती आहे ना, इथं ध्वनी नाही, तिथं फक्त काय, फक्त आकार निर्माण होतो. आणि तो आकार रूपी ओंकार मध्यमा वाणीत आला म्हणजे त्याचा आवाज पुसट होतो. कुठून आला? मध्यमा, इथून आला की नाही? हां, मग तो आवाज इथं पुसट आला आणि तोच वैखरीत आला म्हणजे तो स्पष्ट ओळखू येतो. आता मी कोणत्या वाणीत बोलून राहिलो? वैखरी वाणीमध्ये बोलून राहिलो. हां, वैखरी वाणीत आला म्हणजे टाळसर आवाजामध्ये ओम असा त्याचा दीर्घ उच्चार होतो. हाच ओंकार सोहम ध्वनीत सामावलेला असतो. हा जो ओंकार आहे हा सोहम ध्वनीमध्ये असतो. यालाच प्रणव म्हणतात. 4ही वाणीच्या पलीकडे असलेला हा प्रणव ओंकार रूपाने आपल्या शब्दात साठवलेला आहे. तुमच्या मुखातून जे शब्द निघतात याच्यामध्ये ओंकार साठवलेला आहे, कारण तो पलेच्या पलीकडून निर्माण होतो. पहा, मी म्हटलं पहा म्हणायच्या अगोदरच तो तिथंच तयार होता. तो आला परात, तो आला पश्यंतीत, तो आला मध्यमीत, तो आला वैखरीत आणि शब्द निघाला पहा. समजलं काय? किक म्हणजे काय इंग्रजीत मला माहीत नाही बरं, जे शिकायला ते सांगतं. किक म्हणजे अरे ताबडतोब तुमच्या मनात येतोही नाही तर शब्द तयार. मी बोलून राहिलो, माझ्या मनात येतोही नाही, तो ह्याच्यातून तो शब्द तयार होऊन जातो. मनाला यायला उशीर लागते, पण याला यायला उशीर लागते काय? उशीर नाही लागत, ताबडतोब. पण म्हणणं यानं असं म्हणलं आणि त्यानं तसं म्हणलं. अरे पण कोण म्हणतो? हां, याच्या पलीकडून तो आवाज येतो, परेच्या पलीकडे. हां, आणि म्हणून म्हटलेलं आहे ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ आणि सर्वत्र दुर्लभ आहे की नाही विरळा. मुक्ताईनगरमधल्या किती लोकांना हे माहीत आहे? किती लोकांना माहीत आहे? कोणालाच माहीत नाही. मुक्ताबाईचं गाव कोणालाच माहीत नाही. ज्ञानेश्वर माऊलीचं गाव काहीच माहीत नाही. आम्ही आळंदीला गेलो, आपल्या साधकाली अवस्था झाली, गडबड लोळायला लागली. ती बाईच होती ती. तो विनावाला बुवान बाकीचे आणखी 2-4, अरे या बाईले असं काय होतं, अरे या बाईले असं काय होतं माऊलीच्या मंदिरात. म्हटलं काही होत नाही. कळते काय? तिथंच राहणारे लोक, पुण्यातच राहणारे लोक, आळंदीत त्याला सुद्धा हे माहीत नाही. हां, कारण हे सर्वत्र दुर्लभ आहे, सगळीकडेच, पण दुर्लभ आहे, मिळत नाही. भाग्याशिवाय मिळत नाही. सांगा, माऊलीच्या गावात नाही, मग इथं तर त्याच्याही पेक्षा नाही. चांगदेवालाच कुठं कळलं? कधीच्या मध्य शेवटी कळलं, पण निदान त्याचा उद्धार झाला. आता गेला चांगदेव. आता आहे का कोणाजवळ? नाही. किती कठीण परिस्थिती आहे पहा मुक्ताबाईच्या गावात. मुक्ताबाई ऐकून राहिली बरं, असं समजू नका तुम्ही मुक्ताबाई आहे, ऐकून राहिली. मग मुक्ताबाई म्हणेल काय मी खोटं बोलतो? म्हणेल काय? हां, सत्य आहे. भयानक परिस्थिती आहे. कधी कळणारच नाही. याची अशी ओळख असणारा एखादा विरळाचा असतो. असा हा प्रणव ओंकार रूपाने आणि मुखामध्ये वैखरीद्वारे त्याचा उच्चार होतो. परंतु तोच प्रणव सोहममध्ये सामावलेला आहे. बरोबर आहे. आता तुम्हाला फोड करून सांगतो मी.
हां, लक्षात घ्या, हे सत्संग कोणी करणार नाही, कोणी येणार नाही, कोणी घेणार बी नाही, काही नाही, जे आहे ते चालू द्या. फक्त भाव ठेवायचा, कारण ते शब्द कानावर पडणं महत्त्वाचं आहे, कारण ती शक्ती आहे का नाही. हां, मग या प्रणवाने म्हणजेच ओम, हे ओमने या जगात पसारा सांभाळण्याकरता स्वयं रूपांतरित होऊन, तुम्हाला माहीत आहे ओम या ब्रह्मांडामध्ये भगवंतानं सांगितलेलं आहे गीतात, एकाक्षरी ब्रह्म कोणतं? ओम. एकाक्षरी ओम हे माझं स्वरूप आहे. विभूती योग 10वा अध्याय. ओम हे माझं स्वरूप आहे. तर हे जे ओम आहे, तर या प्रणवाचे म्हणजे ओमने या जगामध्ये पसारा सांभाळण्याकरता स्वयं रूपांतरित झाला. म्हणजे ओमनं या जगाचा पसारा सांभाळण्याकरता, प्रणवानं या जगाचा पसारा सांभाळण्याकरता सोहमचं रूप घेतलं. ऐकून घ्या, ओमनं या जगाचा पसारा सांभाळण्याकरता सोहमचं रूप घेतलं. आणि त्यासाठी अगोदर या ओमने काय केलं? सकार म्हणजे सृष्टी, सकार म्हणजे हे जे डोळ्याने दिसते हे सृष्टी, आणि हकार म्हणजे चेतना. ही सृष्टी सकार, आणि हकार म्हणजे आत्मा, जीव, परमात्मा. बरोबर आहे. हां, अशा स आणि ह, सोहम म्हणजे अक्षर किती आहे? स आणि ह, 6 आणि ह, सो हम, स आणि ह. सच्या द्वारे काय केलं? सृष्टी सांभाळली. आणि हम म्हणजे ही चेतना आहे. म्हणजे स आणि ह या 2 अक्षरांना दोन्हीकडून बगलेत घेतलेलं आहे. एका बाजूनं स, एका बाजूनं ह, आणि दोन्ही बगलेत घेतलेलं आहे. कोण? सोहमनं. झोपता काय? झोपून राहिलं काय? बगलेत घेतलेलं आहे. एका बाईला जर 2 बाळ झाले, दोघे जर रडले ओक्साबोक्सी, एक या खांद्यावर घेते, एक या खांद्यावर घेते. ऐकून घ्या, 2 बाळ झाले एका बाईला समजा, दोन्ही रडायला लागले मोठ्यानं. काय करते ती बाई, ती माता काय करते? एकाला या काखेत घेते, एकाला या काखेत घेते. कितीला? दोघांना. पण बाई किती? बाई एकच, आणि घेते. आता कळलं? आता पुढे येईल, पहा, लक्षात घ्या. हां, बगलेत घेतलेलं आहे का? स आणि ह म्हणजे सो हम. हां, बगलेत घेतलेलं आहे. हां, आणि मध्ये स्वयं ओंकार विराजमान आहे. मध्ये ओंकार विराजमान आहे. मध्ये ओंकार आहे. अरे जे घरी राहिले त्याच्याकरता जाऊ द्या, तुम्ही तर आहे का? बाकी जाऊ द्या, काही घेणं नाही आपल्याला. करू द्या त्याला काय करायचं त्याच्या गावात घरात. शेंगदाणा आहे. शेंगदाणे पाहिले का कोणा इथं? शेंगदाणे सर्वांना माहीत आहे. शेंगदाणे काय करतात त्याची माहीत आहे? शेंगदाणे इकडे नसेल कोणाला माहीत आहे शेंगदाणे? हां, शेंगदाण्यामध्ये किती भाग असतात? 2. हे बा, एक इकडचा भाग, एक इकडचा भाग. हा झाला स, हा झाला ह. आणि या दोन्हीच्या मध्ये बी असते. बी काय असते? बी. दोन्ही तुम्ही फोडा, त्याच्यामध्ये बी असते. बरोबर आहे. हां, ते बी महत्त्वाची आहे. ती बी रुजावं लागते. 2 चकलं जरी झाले तरी ती बी रुजावं लागते. रुजली की मग त्याला फळ मिळते. तसं हे एका बाजूनं सो आहे, एका बाजूनं हम आहे. सो हम याच्यामध्ये सो घेतलं, हम याच्यामध्ये सो घेणं आणि देणं, याच्यामध्ये ते सूक्ष्म
जागा आहे तिथे बी आहे. तो तिथं नटला, तो तिथं नटला, ते ब्रह्म तिथं नटलं. कळलं काय? म्हणजे त्या ठिकाणी सोय राहत नाही आणि हमही राहत नाही. त्याला म्हणतात अगुण गुणाचो बाळ. किती लाळ करसान. कळलं? कठीण आहे. पहा, ओमचं काय सुरू आहे? विस्तार. सोमचा सकार म्हणजे सृष्टी आणि हकार म्हणजे चेतना. बरोबर. अशा स आणि ह या दोन दोन्हीकडून दोन बगलेत घेतलेले काय आहे? बाळ आहे. आणि यामध्ये ओंकार स्वयं विराजमान आहे. तो न दिसताच, तो न दिसता स आणि ह हे सांभाळत आहे. तो दिसत नाही पण स आणि हला सांभाळून राहिला. स आणि हला तो सांभाळून राहिला. दिसत नाही, सोय दिसत नाही, सो दिसतो, हम दिसते. त्याच्यामध्ये जे आहे बीज ते दिसत नाही पण ते बीजच सला हवला सांभाळून राहिलं. याच्या व्यतिरिक्त दुसरं या जगात ब्रह्मांडात तुम्हाला सांगण्यासारखं काहीच नाही. खलास, शिल्लक काही शिल्लक नाही राहिलं. बरोबर आहे. आणि स्वयं ओंकार हा सोहम झाला. तोच ओंकार सोहम असा झाला. बरोबर आहे. तो असा या सोहममधून पहिल्याने सकार. बरोबर आहे. पहिल्याने सकार स. बरोबर आहे. सो आहे की नाही? तर हा जो पहिले सकार आहे हा सकार पुसून टाका. सकार पुसला आणि खाली काय राहिलं? स पुसला, खाली काय राहिलं? अरे सो आहे की नाही? असा सो. हां, तो स पुसला, खाली काय राहिला? ओ ओ ओ ओ ओ राहिला की नाही? स पुसल्यावर ओ राहील का नाही? झालं ते. ऐकून घ्या. स आहे की सो आहे की नाही? सो. त्या सो मधला हा स आहे हा पुसून टाकला, राहिला फक्त ओ. आणि हा हम आहे की नाही? ह आणि तिच्यावर पूज्य. तर मग हा ह पुसा, तिच्यातला अनुस्वार टिंब त्या ओवर ठेवा. काय झाला? ओम. काय कळून राहिलं काय? समजलं नाही अजून? सोहम हे नाम आहे की नाही? सोहम हे नाम आहे. तर पहिला जो सो आहे तिच्यातला स पुसून टाकला म्हणजे ओ राहते. आणि इकडे हममधला ह काढून टाका, तिच्यावर तर फक्त टिंब राहते. मग ते टिंब त्या ओवर ठेवा. ओवर टिंब ठेवलं ओ आणि तिच्यावर टिंब ओम. ओम. मग सोहम आणि ओममध्ये काय फरक आहे? काहीच फरक नाही. फक्त काढणं महत्त्वाचं आहे. बरोबर आहे. हां, आणि खाली ओहम शिल्लक आहे. आता ओहममधून शेवटचा हकार पुसून टाका आणि ओ आणि त्यावर अनुस्वार ठेवून शिल्लक उरतो तो ओम. आता समजलं? वाचून काही समजलं नसतं पण आता समजलं की नाही? हां हां, याप्रमाणे सोहम दिसतो पण आहे ओम. सोहम दिसतो पण आहे तो ओम. कारण ओम आणि सोहम दोन्ही एकच आहे. आणि या ओंकाराने सृष्टी सकार आणि चेतना हकार अशा दोन्ही गोष्टी सांभाळलेल्या आहे. सकार आणि हकार दोन्ही गोष्टी सांभाळलेल्या आहे. एक या बगलेत, एक या बगलेत सांभाळून राहिले. हां, यानेच प्रवृत्ती आणि निवृत्ती अशा प्रकारे धरून ठेवलेले आहे. एका बाजूनं प्रवृत्ती आहे, एका बाजूनं निवृत्ती आहे. हे दोन्ही हाती स्वयं धरून ओम
त्याला चालवित असतो. प्रवृत्ती आणि निवृत्तीला. तर काय, हा सोम चालवित असतो, ओम चालवित असतो. ओम प्रवृत्ती आणि निवृत्ती, एकीकडे प्रवृत्ती आहे, एकीकडे निवृत्ती आहे. हे दोन्ही काय चालवतो, ओम चालवतो. म्हणजे हिलाही सांभाळतो, तिलाही सांभाळतो. हां, प्रवृत्ती म्हणजे आपला हा देह, आणि निवृत्ती म्हणजे तो. या दोन्हीला सांभाळणारा कोण आहे, ओम. आता कळलं. हां, म्हणून ओंकारच हे विश्व होऊन बसला आहे. ओंकारच विश्व झाला. अरे संपूर्ण विश्वच ओंकार आहे. तुम्ही ओंकार आहे. कोण ओंकार नाही, बंध्या मुक्तातले लोकच ओंकार आहे. सर्व ओंकार. ओंकाराशिवाय दुसरं काहीच नाही. हो, काहीच नाही, काहीच नाही. नुसता शो. ती गाडी चालली शो, तेव्हा ते मोटरसायकल झाली शो. हां, हे मंदिर दिसून राहिलं शो, तुम्ही दिसून राहिले, मी दिसून राहिलो शो. अहो सर्व शो आहे. गंमत, शो, काहीच नाही दुसरं, त्याच्याशिवाय काहीच नाही. सर्व ओमवरच अवलंबून आहे. यातच सर्व ब्रह्मांड सामावलेलं आहे. हां, आणि हाच सर्वांचा मूळ आहे. काय, ओम. म्हणून हाच मूळचा सच्चिदानंद आहे. याला सच्चिदानंद, सत चित आनंद. आणि या प्रणवाचा मूळ आधार घेऊन या निजवृत्तीने एवढे जगडंबार केले. आणि या प्रणवाचा आधार घेतला, या ओमचा आधार घेतला, या सोमचा आधार घेतला, या ओंकाराचा आधार घेतला, या ब्रह्माचा आधार घेतला. हां, या निजवृत्तीनं. आणि एवढं मोठं ब्रह्मांड भासवलं तुम्हाला. भासवलं आहे खोटं, पण भासवलं. नाही, हे खरं आहे. मन खरं आहे, मन खरं आहे. कारण माहीत नाही ना आतली गोष्ट, म्हणून भास आहे. हे जे आहे ना, हे सर्व हे 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 सोंग, हे सर्व भास आहे. मी ते खोटं आहे, नाश पावणार आहे. भास आहे तो. कशावर भास आहे तो, ओंकारवर, प्रणवावर भास आहे तो. आहे महत्त्वाचा प्रणव, पण त्याच्यावर आपल्याला हे सर्व भासून राहिलं. जे दिसते, हे जे नाशिवंत आहे ते भासून राहिलं, जगडंबर. म्हणून आपल्याला जगदाभास दिसतो. म्हणून जगाचा आभास आहे. मग एवढा मोठा जगाचा आभास आहे, एवढं मोठं हे होऊन राहिलं. आणि मुक्ताईनगरला चालायचं आम्हाला फाशी येते. कोणते कामं असतात असे? हां, कोणते कामं असतात? काहीच कामं नसतात. राहू द्या ना 2 तास, काय जळून जाईल. हां, आहे काय किंमत? किंमत नाही. मेल्यावर कसे बोंबलता मोठ्या मोठ्यानं, तोंड ताणून, जी की ताकद येईल तेवढ्यानं बोंबलता. मग त्याच्याविषयी कळून घ्यायला नको. आता किती लाज काढा. अरे लाजच नाही तर लाज काढून मी काय फायदा. ठेवलीच नाही तर काढून काय फायदा. कठीण आहे रे बाबा, कठीण आहे. कसा टाईम नाही तुम्हाला, परमार्थाले तुम्हाला टाईम नाही. हां, संसाराला किती टाईम देता. केवढं मोठं करता परमार्थ आपल्या संसाराकरता, आणि तो एक भास आहे, आणि तेच सत्य मानता. एवढं कळल्यावर रे, अरे आज तर बंद जेवढे आहे तेवढे सर्व इथं तरफडायला पाहिजे होते. तरफडायला तरफडले काय नाही. का नाही तरफडले? जगदाभास. आणि त्यालाच आम्ही काय समजलो, खरं समजलो. हां, तेव्हा ओंकार अजिबात दिसत नाही. आणि अनुभवी महात्म्यांना मात्र ओंकार दिसतो. त्यांना हे जग जगदाभासाच्या रूपात न दिसताच ओंकार रूप दिसते. म्हणून तुम्ही सर्व कोण आहे? ओंकार रूपच आहे, ओमच आहे. तुम्ही ब्रह्मच आहे, परमात्म स्वरूपच आहे. हां,
कारण हा सर्व जगदाभास लटका आहे. लटका म्हणजे खोटा आहे, नाशिवंत आहे. बरोबर आहे. याचा अर्थ सर्व जग हे जगडंबर वास्तविक पाहता खरं नाही, पण प्रणवाशिवाय नाही. प्रणवाशिवाय नाही आहे. हा भास आहे, पण हिच्यामध्ये सर्व ओतप्रोत प्रणवच भरलेला आहे. बरोबर आहे. म्हणून ओम तत्सत हे ब्रह्मनाम आहे. आलं तिच्यावरच. म्हणून ओम तत्सत हे ब्रह्मनाम आहे. ज्ञानेश्वरीतला ते 17वा अध्याय तिच्यातला 23वा श्लोक ओम तत्सत याचीच चर्चा आपली काल झाली. पण ओम तत्सत नेमकं काय आहे हे गुरु परंपरेनं कळत नाही. गुरुशिवाय कळत नाही. आपलं पहिलं नाम, दुसरं नाम, तिसरं नाम, बस तेच ओम तत्सत. पण ते सांगता येत नाही, लिहिता येत नाही, म्हणून लिहिलं ओम तत्सत. कशात? ज्ञानेश्वरी, गीतेत. ओम तत्सत देती ऐसे. अरे ज्ञानेश्वरी आहे ते ओम तत्सत देती ऐसे म्हणजे ओम तत्सत ऐसे म्हणजे याच्यासारखं ते नाम आहे. मग कोणतं? जे तुम्हाला मिळालं ते. कठीण. रात्री झोपा झाल्या नाही काय? आय माय मायावरच येते. अशी कशी माया आहे बाबा. झालं का एक तास? हां बरं, थोडं 2 मिनिट. हां हां. मग सर्वाचा मूळ आधार काय आहे? प्रणव. आणि प्रणव रूपही आहे. प्राणाशिवाय दुसरे काहीच नाही, प्रणवाशिवाय दुसरे काहीच नाही. तोच आपला सोहम झालेला आहे. प्रणवालाच काय म्हटलेलं आहे? सोहम. आणि हेच मूळ हरीचं नाम आहे. हरिनाम कोणतं? हे याला हरिनाम म्हणतात. लोकांना म्हटलं हरिनाम घ्या, हरी 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 हरी. रामनाम घ्या, राम 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 राम. अरे हरिनाम कोणतं? रामनाम कोणतं? गुह्य आहे, संताशिवाय कळणार नाही. अर्थात घेऊ नये असं नाही. ज्यांना माहीत नाही त्यानं घेतलं तरी चालते, पण ज्यांना माहीत आहे त्यांना माहीत आहेच. बरोबर आहे. आणि हेच मूळचे हरिनाम आहे. या हरिनामा वाचून सर्व जीवन व्यर्थ आहे. जोपर्यंत सोहम हरिनाम चालू आहे तोपर्यंत तुमचं जीवन टवटवीत आहे. म्हणून तुम्ही चालू शकता, आता घरी जाऊ शकता, नाही काय? पण आम्ही कुठे जाणार? घरीच जाणार. घरी जाऊ शकता म्हणजे घरीच जाणार. भानगुराला जाणार नाही, घरीच जाणार. वा 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 वा. इकडून तिकडून काय नडी फुंकरी सोनारे, इकडून तिकडून गेले वारे. या कारणानं ऐकायचं, या कारणानं सोडून जायचं. त्याच्यामुळे आमचं भानगुरा कॅन्सल. काम आहे ना, काहीच काम नसते, काहीच काम नसते. काहीतरी कारण सांगायचं, काढून घ्यायचं आम्हाला काम आहे. काय म्हणावं? जाऊ द्या, काही घेणं नाही. आमचं जे आहे ते चालूच राहणार आहे. जो ऐकेल त्याचा फायदा, नाही ऐकेल तर जाऊ द्या, काय घेणं ते नाही. जोपर्यंत हे सोमनाम चालू आहे तोपर्यंत त्याचं जीवन टवटवीत आहे. मग हे जीवन असं टवटवीत राहू द्या. म्हणजे रातचा भानगुराला सत्संग ऐका, म्हणजे जीवन टवटवीत राहील. घरीत गेले तर काय होईल? मुळा आणला 4 दिवस तसाच ठेवला, काय होते तो? काय होते तो? मुळा 4 दिवस तसाच ठेवला, काय होईल? असं तुम्ही घरी गेली असं मग कसं पाहिजे? म्हणून भानगुरा. समजलं? हां. तर हे हरिनाम ते आहे तोपर्यंत तुम्ही टवटीत आहे. आणि हे हरिनाम बंद पडले की सर्व खलास. मग काय पहा? तुम्ही पहा, तुम्ही पहा, मी बोलत नाही, नाही काय? म्हणून जीवनात भगवत प्रेम जर नसेल तर सर्व जीवन व्यर्थ. याच्याकरता भगवंताचं प्रेम पाहिजे जीवनामध्ये. हां, नाही तर सर्व वायफळ आहे, त्याचा काहीही फायदा नाही.
म्हणून म्हटलेलं आहे एक तत्व नाम दृढ धरी मना आणि हरीशी करुणा. बरं भारमुऱ्याला आले तर हरीची करुणा दया करीन भगवंत. आणि नाही झाले तर मग कसं तर रे बाबा ते काय खरं आहे ते कठीण काम आहे. याच्याकरता आहे, याच्याच करता महत्त्वाचं आहे. भगवंताला दया कधी येईल, भगवंताचं प्रेम कधी मिळेल, हां हां त्याचं नामस्मरण केलं तर आहे का नाही. मग नामस्मरण कुठं मिळेल, भानमुऱ्यात. तिथं गेल्यावर आपण आपलं जीवन टवटवीत राहील, नाही तर मेळ बसणार नाही. हां तर अरे कळीन आता धोपट्या उचलल्या की घरी जातील. ते काय म्हणतील गेले नाही तर पा गंमत. आणि गेले समजा घरी, मी वाटच पाहत होतो, बरं झालं तू आली. कठीण रे बाबा, कठीण 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 कठीण. बरं काय हरकत नाही, काय हरकत नाही. या कुठे या. हां तर आज एकादशीच्या निमित्तानं सर्व कमळाचे फुलं उमजले, फुलले, म्हणजे आम्हाला दाताळं दिसून राहिलं. हां आहे का नाही. तर हे रात्रीसुद्धा असंच राहू द्या, कारण रात्री सत्संग होणार आहे. हे कमळाचे फुलं फुललेलेच राहू द्या, कारण आपल्याला कुठं जायचं, बानगुऱ्याला. हां म्हणजे फुललेलेच राहते. तर आज या ठिकाणी झालेली, एक तास झाला ना, या ठिकाणी झालेली सेवा माझे सद्गुरू श्रीपाद बाबा यांचे चरणी मी अर्पण करतो. माझी झालेली सेवा अर्पण करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, राष्ट्रसंत सद्गुरू श्रीपाद बाबा की जय, सच्चिदानंद रामदास बाबा की जय, सब संतन की जय.